नुसतं सांगितलं जातं की वाचा, पण का वाचायचं हे कोणीच नीट एक्सप्लेन करत नाही. की वाचन म्हणजे एक छंद किंवा हॉबी नाहीये, वाचन म्हणजे टाइमपास नाहीये, तर वाचन म्हणजे एक सुपर पॉवर आहे. तर काय होतं वाचनाने? पहिली गोष्ट, विचार बदलतात. आता एक सांगा की तुम्ही रोज कोणाशी बोलता? 10 ते 15 लोक. आता त्यांचेच विचार तुमच्या मनात येतात, त्यांच्याच मर्यादा तुमच्या मर्यादा बनतात. जर तुमच्या आसपासचे लोक छोट्या गोष्टीबद्दल बोलत असतील तर तुम्ही त्याच छोट्या गोष्टी टाळत जाता, आणि हे आपल्या लक्षातही सुद्धा येत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक उघडता तेव्हा अचानक तुम्ही बोलता एखाद्या माणसाशी जो 50 वर्ष जगलाय, जो 3-4 देश फिरलाय, जो हजारो माणसांना भेटलाय, जो असे अनुभव घेऊन आला आहे जे तुम्ही स्वप्नातही अनुभवले नसतील. आणि त्याचे सगळे अनुभव, त्याचं सगळं ज्ञान, त्याच्या आयुष्याचा सगळा सार फक्त 200-300 पानात आपल्याला वाचायला मिळतो. हे किती मोठं आहे ना, याचा विचार आपण केला पाहिजे. वॉरन बफेट हे रोज 500 पेजेस वाचतात. इलॉन मस्क यांनी रॉकेट सायन्स हे पुस्तकामधून शिकलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50,000 पेक्षा जास्त पुस्तक जमवलं होते. का? कारण त्यांना माहित होतं की जो वाचतो तोच घडतो. तुम्ही 10 लोकांशी बोलता, तुम्ही त्या 10 लोकांचा ऍव्हरेज बनता. पण तुम्ही 100 पुस्तक वाचता तर तुम्ही त्या 100 आयुष्याचं, 100 अनुभवाचं, 100 विचाराचं कॉम्बिनेशन बनता. फरक कळला?